आता बातमी आहे देशातील सर्वात मोठ्या अश्व बाजाराची। नंदुरबारमधील सारंगखेडा इथं देशातील सर्वात मोठा अश्वांचा मेळा भरलाय। या मेळाव्यात देशातून विविध जातीचे तब्बल 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी झालेत। नुकरा, मरवाडी, काठियावाडी, सिंधी, रेवाल अशा नामांकित जातींचे घोडे या मेळ्यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहेत। तसंच अश्वांच्या विविध स्पर्धाही इथं भरवण्यात येत आहेत। त्यात सौंदर्य स्पर्धा, हॉर्स शो, रेवाल स्पर्धा आणि नृत्य स्पर्धाही भरवली जाते। आणि नंदुरबारमध्ये होणाऱ्या अश्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हाईट कोब्रा अश्व हा सारंगखेडामध्ये दाखल झाला। देशभरातील विविध 15 स्पर्धा व्हाईट कोब्रा अश्वानं जिंकल्यात। पांढरा शुभ्र हा अश्व पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 9 डिसेंबरपासून अश्वांची स्पर्धा सुरू होणार आहे। लोगों ने मांगे भी, डिमांड भी बहुत लगाई। घर पे आए पंजाब के लोग, राजस्थान के, हरियाणा के, तमिलनाडु के भी लोग आए, घर पे मांग के गए पर नहीं दिया। क्यों नहीं बेच रहे हो उसका, और खासियत क्या है इसके वाली? इसकी खासियत ये वाली है, इसकी लेंथ बहुत है। अभी आपने जानवर देखे होंगे, किसका कम रहता है ज्यादा, इसका लेंथ भरी भी अच्छा है। ये रुद्रानी बच्ची है और रुद्राक्ष खेमपुर वाले की बच्ची है, राजनगीना की पोती है। ये बच्ची अभी पुष्कर में डिस्प्ले के लिए लेके गए थे हम लोग। हमें बेचनी नहीं थी, फिर भी पूरे भारत से और विदेश तक से मेरे को ऑफर आए इस बच्ची के। मंडळी, सारंगखेड्याच्या या बाजारामध्ये अश्वांच्या स्पर्धा लवकरच सुरू होतील, पण अवघ्या 3 दिवसात तब्बल 145 घोड्यांची खरेदी आणि विक्री झाली आहे। त्यातून 67 लाखांची उलाढालही झाली। यावर्षी सारंगखेड्यात 3,500पेक्षा अधिक घोडे दाखल होणार असून 5 कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या काही वर्षांचा सारंगखेड्यातील अश्वांच्या खरेदी विक्रीचा विक्रम त्यामुळे मोडला जाईल अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली। घोड्याचे मालक असतात, त्यांना उन्हाचा त्रास नको व्हायला, घोडे पण दिवसभर स्पर्धा चालू असते आणि मग घोड्यांना त्रास व्हायचा, त्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि कुठेतरी सावली निर्माण करून थोडी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने 300 बाय 300चा इथं मंडप आम्ही असं उभारलेला आहे। आणि खरं भारतामध्ये एवढ्या मोठ्या शामियानामध्ये प्रथमच स्पर्धा होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।